चला गाईज, आज मी मराठीमध्ये ब्लॉग बनवणार आहे आणि मला मराठी थोडीशी वाकडी तिकडी येते, तर मला माफ करा. मी जशी आता मी माफ म्हणलं आहे ना, त्याच्यामुळे म्हणतोय माझी मराठी थोडीशी वाकडी तिकडी आहे आणि मला दुसरं कोणी बघत नाही, नुसतं मराठी आणि माझे 3-4 रिलेटिव्सला काय म्हणते मराठीमध्ये, माफ करा, कमेंट करून सांगा मला मराठीमध्ये रिलेटिव्सला काय म्हणते. आणि मी माझ्या मराठीमध्ये थोडी हिंदी, इंग्लिश, फडदू फडदू लँग्वेज पण ॲड करणार आहे. जसं की आता मी लँग्वेज म्हणलं आहे ना, त्याच्यामुळं मला जी मराठी थोडीशी कच्ची आहे, म्हणजे कच्ची नाही आहे पण लगेच असं डोक्यात येत नाही बोलायचं शब्द, पण ते इंग्लिश शब्द लवकर डोक्यात येतं, मग ते इंग्लिश शब्द बोलतो आणि मराठी म्हणजे अवघड होतं अवघड होतं अवघड होतं. चला मग आज आपण मराठीमध्ये ब्लॉग बनवणार आहे आणि चांगलं आहे राव. मी एक बनवून बघितलं आणि त्याच्यात मला असं आवडलं की हिंदीमध्ये बोलायचो ना राव, एवढं काही इंटरेस्टिंग नाही वाटायचं. आता मी इंटरेस्टिंग बोललो आहे ना, अशी तुटलेली तुटलेली तुम्हाला बघायला भेटणार. त्याच्यामुळं स्टेट येऊन, आता मी स्टेट येऊन म्हणलो, काय नाही होऊ शकत. चला तुम्हाला पुढच्या याच्यात भेटतो, आता काय म्हणते त्याला, क्लिपमध्ये. चला जाऊन दे, लेट्स गो. भावांनो आणि त्यांची बहिणींनो, आम्ही आलोय आता बाहेर घराची. आमचा बंगला आहे मागं, आत्ताच बनवलेला आहे. आत्तापर्यंत आम्ही सिटीमध्ये राहायचो, तरी पण इकडं आल्यानंतर इंटरनेटची कमी होती, तर आम्ही एअर फायबर लावून घेतलं. एअर फायबरवरले लई भारी लोक. त्याच्यानंतर आम्ही इकडं आलो आणि आम्ही गाय दाखवतो. हिचं नाव आहे मंजुळा. हिली चांगली गाय आहे आणि शांत गाय आहे, आणि तिचं नाव आम्ही ठेवलं नाही कारण की तिली खराब गाय आहे. आणि हिचं नाव आम्ही अजून डिसाईड नाही केलं, तर तुम्ही कमेंट करू शकता हिचं नाव काय ठेवायचं. आणि ती काय तो टोनगा, त्याचं नाव आम्ही टोनगा ठेवलेलं आहे काऊन की तो थोडे दिवसच आहे, काऊन की त्याचं काही यूज नाही आमच्याकडे, तर आम्ही त्यांना इकून टाकणार आहे. चला आता तुम्हाला भेटू आम्ही पुढच्या क्लिपमध्ये. चला भावांनो बहिणींनो, या आम्ही हिच्या डोक्यावरती क्लिपा लावतोय. काल जत्रामधून आणलेले क्लिपा आज हिच्या डोक्यात चोपितोय. उठली आंबाबाई उठली. असं नका समजू ती घाबरते, ती घाबरत बिलकुल नाही. तिची मम्मी ही आहे आणि ही आमची म्हैस आहे. ही येडी 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 ही. ही वास पप्पाला म्हणजे बाबाला दूध काढून देते, नाही तर सगळ्याला लाते मारते. हिचा आम्ही मेकओव्हर करतोय काऊन की चांगली दिसली पाहिजे ना, आमच्या घराची पोरगी आहे. तिकडे आमचा टोनगा, त्याला कोणी कुत्रा नाही विचारी, तसंच पडून राहतो दिवसभर. हिच्या संग सगळे खेळत राहत. इकडे फट्ट्या मी लावलेले काऊन की इकडून लाईटीची वायर चाललेली आणि इकडं कमून की ही चावणार मरुणार रात्रीचं, त्याच्यामुळे आम्ही एक फट्टा लावलाय की ती वायर तिला चावता नाही आली पाहिजे. चला पुढं भेटू आता. आणि ते आमच्या पप्पाई. चला हिचे आम्ही फोटोशूट करतो, मग तुम्हाला भेट. भावांनो आता आपण आलोय, लई ऊन आहे राव. ऊन जायचं नावच नाही घेत. 5 वाजत आले तरी ऊन कमी होतं नाही हो. किती आहे अजून वरतीच आहे डोक्यावर. काय म्हणावं आता हे उन्हाला, आणि गरम हरायला लागायच्या तोंडाला अशी हवेनी. चला आपलं आता दावे घेऊन गवताला जाऊ. गवत घेऊन यायचं गायांसाठी, रात्रीचं जेवण त्यांचं. कालपर्यंत ते आपण आपलं जे शेड आहे ना, त्याच्यामध्ये काल म्हणजे पहिलं आपण ते केलं होतं ना मुरुम, आणि सगळं सामान इकडं होतं. मग काल रात्री ते शिफ्ट केलं. आणि मग बस तेच सांगायचं होतं मला, काऊन की पहिला मराठी ब्लॉग आहे, तर काही भूलचूक झाली असली तर माफ करा. आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं काय बघायचं आहे, कसं आवडत आहे, चांगले ब्लॉग बनवतोय का नाही. चला आपण पटक्यात जाऊ आणि गवत घेऊन येऊ. ठीक आहे, मी गवत घेऊन येतो, तेव्हाच तुम्हाला परत भेटतो इकडंच. चला 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 आपण आणून टाकलं. याला गवत म्हणते, म्हणजे सगळ्यांना माहितीच असतं, पण सिटीमध्ये जे राहते त्यांना नसतं माहिती. हे म्हणजे आम्ही तिकडं उगवतो, याला गिन्नी गवत म्हणते आमच्या भाषेमध्ये. गायांना हे आवडतं, पण हे पौष्टिक नसतं गायांसाठी. जसं की आपण पिझ्झा बर्गर खातो ना, तसं असतं हे. याने काय गायांचं दूध वाढत नाही. हे नुसतं असं गरमीच्या टाईमला हिरवा चारा म्हणून आम्ही टाकतो हे गवत. सगळ्यात जास्त पौष्टिक आहे ती. तिकडं वैरण पडलेली आहे, ती पण ती ज्वारीची वैरण सगळ्यात भारी गायांसाठी खायला. गाया पण लय आवडीने खाते. ते सुकलेलं आहे तरी पण ते आवडीने खाते. याचे जे मागचे आहे ना, याला कुट्टी करावं लागते, पण आमच्याकडे आता कुट्टी आहे नाही, त्याच्यामुळे आम्ही याचे गंडुऱ्या करून टाकतो अडकी त्यांनी. चला तुम्हाला भेटतो पुढच्या क्लिपमध्ये. चला आता आपल्याला ना गायला आतमधून बाहेर बांधायचं, काऊन की तिने पुणे केलेलं आहे आणि ती आता लय जोरीची आली.
चला हिला आता आपण लवकर बाहेर बांधू, मग तुम्हाला परत भेटतो. आता माझ्या पायाला काहीतरी लागेल ना, अवघड होईल. चला तिचं वास राहिलं इकडं बांधायचं. बाहेर थोडी हवा खाल्ली ना ती थोडी खुश होईल. आणि असं ये घाणीमध्ये बसून बसून नाहीची सडं गायब होते, त्याच्यामुळे तिला आता तिकडं बांधू. तिचं कॅल्शियम रॉक पण आहे तिकडं, चाटीत राहील कवर अप. तिचं ती भांडं होतं खायचं, पण तिने ते तोडून टाकलं. लई बदमाश पण चांगली काय आहे, मारीत नाही आणि पळत पण नाही. काहून की ती लहानपणापासून अशी बांधलेली आहे ना, त्याच्यामुळे तिला पळता येत नाही. ते तर बरं झालं ना, आत्तापर्यंत माझा हात काढून घेतला असता. चला हिला बांधू इकडं, मग तुम्हाला परत भेट. वासराला इकडं बांधलं आणि गायला तिकडं बांधलं आणि यांचं काम झालं. आता शेण पण बाजूला ओढलंय, म्हशीला काहून की बसता येईन आता तिकडं. चला तुम्हाला आता मी घरात चाललो, पुढच्या क्लिपमध्ये भेटतो परत. हेच सांगायचं होतं मला. आता हे इकडं भांडणं करीत राहीन. टोनगन आपली टोनगी लय भारी आहे, पण तिच्या डोक्यात तुम्ही बघू शकता हार्ट शेप आहे बघा, लय भारी. हिच्या डोक्यात हार्ट आहे. जेव्हा झाली होती ना एकदम बारीक होती, सगळे म्हणायचे की एकदम खराब झालं, पण आता म्हणते सगळे लय भारी झालं. त्याच्यामुळे हिच्यासाठी एक नाव सांगा डिस्क्रिप्शनमध्ये. चला आमचं हे बोरचं पाणी येतं इकडं आमच्याला. हे बोर आमचं समायिक आहे ना, आणि त्यांचं आहे पण ते तिकडून जेव्हा आपण बोर चालू करतो ना, याच्यात एवढी धार चालू राहते. हे थोडं आपलं भरतं, म्हणजे एवढं नाही चालत. काहून की आता आपण पाईप वरती गेला ना बंद होणार, पण पाईप खाली सोडला ना मग खाली येणार. मग येऊन द्यायचं थोडं, काहून की तिथून नळीतून थोडं तर तेवढं निघतच. आता प्राणीला प्रेशर राहतो ना तेव्हा निघतं, काहून की प्रेशर कमी झालं ना मग ते बंद होणार. मग आपलं लिंब आणि मोगऱ्याचे झाडं लावलेले आहे. तिकडे हे 2 पपई आवाप आलेले आहे, मागचे पपई लावलेले आहे. आणि सगळ्यात भारी यो झाड आहे, हे मी लावलेलं माझ्या स्वतःच्या हाताने. त्याला लय भारी फुलं येते लाल कलरचे, आणि कुठं लावलं नाही याचं तरी उगत आहे. इकडे एक मनी प्लांट लावला होता, पण वाटतं ते जमला नाही, तो जळून गेला. पहिले गमल्यात होता ना, पण आता मातीवर लावला तर काय माहिती याला काय झालं, फुटायचंच बंद झालं आणि जळून गेला बार. चला जाऊन दे. हे भरण आपलं लिंब लई भारी होईल. ते बघा ना तिकडचं लिंब किती भारी झालं आहे, मागं पण लिंब आहे ते पण भारी झालं. एक दिवस आपण दाखवू, पुन्हा हाऊस टूर देऊ आपल्या घरी आहे. चला आपल्याला तुम्हाला भेटतो पुढच्या क्लिपमध्ये. चला भावांनो, आता आपण आपले लिंब आणि ते भरतोय. यांना लई दिवस झालं पाणी नाही, पण हे लिंबचं कसं असतं, यांना पाणी नाही दिलं तरी चालतं. आणि हवा लई चालू आहे आज, तुम्ही बघू शकता. म्हणजे येड्यावानीच हवा चालू आहे बुवा. आज तर या टायमाला संध्याकाळी लई हवा चालती, पण म्हणजे काय म्हणते तर या संध्याकाळच म्हणते ना, दुपारी हवा पाहिजे असती, पण दुपारी काडीची हवा चालत नाही भाऊ. हालत खराब होती पूर्ण रूममध्ये. असं एकदम गरम आवण वाटतं, ब्रेड बनवून निघन असं. चला एवढा बोर चालतो आमचा, म्हणजे पहिलं 2 तास फुल चालतो, त्याच्यानंतर एवढा चालायला चालू होतो. आणि आमची पपई तर 4 महिन्यातच पपई द्यायला लागली हो. आता ही मोठी पपई आहे ना, ही थोडी जात वेगळी आहे, त्याच्यामुळे नाही हिला ना एकाच जागी 2-2, 3-3 फुलं येते. हे बघा ना इकडे किती फुलं आहे, 3 ते 4 फुलं एकाच याला आहे ना. ही जात वेगळी आहे, ही जात वेगळी आहे. याला एक फुलंच येतं एका याला, बघू शकता. त्याच्यामुळे हिचे पपई लवकर आले, त्याची पपईला टाईम लागते. आणि ती ओली पपई, ती 2 पपई आणला ना, शेणखत नाही भेटला. पहिला आमचा उकंडा इकडेच होता ना, मग जेव्हा आपण पाणी द्यायचं यांना पोटभर शेणखत भेटायचं, त्याच्यामुळे एवढे मोठे झाले आणि थोडे लांब राहिले. तसं 10 झाडं होते, 10मधून एवढे जगले बस. आणि आमचं येडं. मग आता आम्ही उकंडा तिकडे केला, काहून की तिकडे ना उचलायला आणि पांगायला सोपं जातं, आणि इकडे थोडं अवघड रस्तं. चला मी झाडं भरतो, मग तुम्हाला परत भेटतो. लय भारी पपई आहे ही. पपई तर लई मोठी झाली, पण बस हिच्या जागी हिवली पपई असते ना, हिला अजून पपया आत्तापर्यंत खायला आल्या असत्या. पण ती पपईची जात वेगळी आहे, त्याला 3-3 फुलं एकखट्टी येतात, त्याच्यामुळे तिची ग्रोथ थोडी दमानी होती. आणि हिला एकच पपई येते एका जाग्यावर, मग हिची ग्रोथ चांगली होती. बघा ना किती भारी येईल. अजून 2 महिन्यात पपई खायला येईन. पपई सगळ्यात भारी असते खायला, काहून की यांना रोग लागत नाही, कोणताच रोग लागत नाही यांना. चला तुम्हाला भेटतो आता दुसऱ्या क्लिपमध्ये. रात्र झाली, पण ही झाडं भरायचं काही नाव नाही घेऊ राहिले हो. सगळे झाडं भरले, पण लई पाणी दमानी चाललंय, त्याच्यामुळं झाडांना भरायला लई टाईम लागते. चला काय नाही, अजून एक पपई राहिली आणि थोडे मिरची आणि ते राहिलेत. हे भरल्यानंतर आपलं झालं, मग टाकीत सोडून द्यायचं. टाकी भरल्यानंतर बंद करून यायचं. चला आता मी वाटते तुम्हाला ना उद्या सकाळीच भेटा, नाही तर संध्याकाळी भेटू शकतो. चला पुढच्या क्लिपमध्ये कळेल तुम्हाला आता डायरेक्ट.
मी काय म्हणतोय, संध्याकाळ झाली आता, मी आता उद्या भेटतो, उद्या सकाळी. आज काही एवढा मोठा ब्लॉग झाला नाही, पण ठीक आहे, भारी ब्लॉग होता. मी आता उद्या पण ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. मी कसं 2 दिवसाला एक ब्लॉग टाकतो ना, मग उद्याचा पूर्ण दिवस मी बस अपडेट करायला गेला होता की मला लई झोप आलेली आहे. मी आता आंघोळ केली, त्याच्यानंतर जेवण करून आलो वरती, आणि मी विसरलो होतो की हे सांगायचं की अपडेट करायचं विसरलो होतो. इन शॉर्ट, जसं की माझी मराठी आहे तसेच माझी आता झोप होणार आहे लई मोडून तोडून. चला, तुम्हाला भेटतो उद्या सकाळी डायरेक्ट. चला भावांनो, आजचा दुसरा दिवस आहे ना, आपल्याला आता मामाच्या घरी जायचं आहे, की त्यांना मी कैऱ्या दिल्या होत्या लोणचं करायला, आणि ते कैऱ्या आता तोडून आणायच्यात. मग मी तिकडे जस्ट ब्लॉग नाही बनवणार, पण मी तुम्हाला दाखवू शकतो तिकडे मी काय काय केलं. चला भावांनो, आता आपण मामाच्या घरून मागं आलो आपल्या घरी. तुम्ही बघू शकता इकडं, आणि ते तिकडं लावून राहिलेत कोबू. यू कॅन सी दिस, ओनली टू मच कोबू. आता आपल्याला गवत कापायचं आहे आणि कापून गायांसाठी न्यायचं. चला, आपण तुम्हाला भेटतो गवत कापून. थँक्यू. हो ना, असं काहीतरी मोसम झालं लय खतरनाक, नुसतं हवा चालली. तुम्हाला ऐकायला नसेल, तिकडे बघा, तिकडे सिटी दिसते आमच्या घरून. पण सध्या ठीक आहे, माझ्या फोनचा कॅमेरा एवढा चांगला नाही, त्याच्यामुळे नाही दाखवता येणार. तिकडं आपला झेंडा, एक भगवा झेंडा, एक निळा झेंडा. निळा झेंडा तुम्हाला तर माहितीचे, आंबेडकर महाराजांचा, म्हणजे आंबेडकरांचा झेंडा आहे तो. आम्ही थोडेसे गुंतलो मराठीमध्ये. माझी बहीण हसती काऊन की मी मराठीमध्ये ब्लॉग काढत नाही, तसं माझा काढतोय. शेततळ्यामध्ये आहे चांगलं पाणी, मी बुडून मरू शकतो एवढं पाणी, त्याच्यामुळे त्याला आपण इग्नोर करू थोडं आपण. चला, महाराजांचा झेंडा फडफडतोय. चला, आता तुम्हाला भेटतो नेक्स्ट क्लिपमध्ये. नाही, आता तुम्हाला उद्या भेटतो डायरेक्ट. लई ब्लॉगिंग झाली आता, एवढ्या हवेमध्ये तुम्हाला ऐकायला नसेल जात, त्याच्यावर चला, बाय बाय, टाटा.